नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना संदर्भातील 26 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता नवीन शासन निर्णय म्हणजेच GR आला आहे का, अनुदानात काही बदल झालेला आहे का, नवीन लाभार्थी निवड सध्या सुरू झाली आहे का आणि अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी आता सध्या काय करावे लागेल, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता शेतकरी मंडळींनो, सर्वात पहिली जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 26 जून 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेबाबत सध्या कोणताही नवीन GR, शासन निर्णय, अनुदान वाढ किंवा पात्रतेत मोठा बदल सध्या जाहीर करण्यात आलेला नाही आहे. मात्र राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अर्जांची पडताळणी जी आहे आणि लाभार्थी निवडीची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरूच आहे. ओके, तसेच आता कागदपत्र पडताळणी असेल किंवा अर्जांची छाननी असेल आणि मंजुरीची प्रक्रिया संबंधित जिल्ह्यांमध्ये सध्या सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ओके, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक प्रशासनामार्फत पुढील सूचना दिल्या सध्या जात आहेत. ओके, आता दुसरी अपडेट म्हणजे की पशुधन वाटपाबाबत थोडीशी माहिती आहे. ती म्हणजे की ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना उपलब्धतेनुसार गाय, म्हैस, शेळ्या किंवा कुक्कुटपालन घटकांचे वाटप आता त्यांना टप्प्याटप्प्याने केले जात आहे आणि याचे वेळापत्रक प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे असू शकते. आता पुढील एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर लाभार्थ्यांची अंतिम निवड जी आहे ती पात्रतेनुसार सध्या केली जात आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना संबंधित कार्यालयामार्फत फोन, मेसेज, संदेश किंवा इतर अधिकृत माध्यमातून संपर्कसुद्धा केला जात आहे. ओके, ज्यांची निवड झाली आहे, ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनाच फक्त. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की आता आवश्यक कागदपत्रांबाबत थोडीशी माहिती देतो तुम्हाला. ओके, अर्जदारांनी खालील कागदपत्रे आता पूर्ण अद्ययावत ठेवावीत, अपडेट ठेवावीत. ओके, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र लागू जर असेल, ओके, उत्पन्नाचा दाखला लागू असेल आणि शासनाने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे. ओके, कोणतेही कागदपत्र अपूर्ण असल्यास पुढील प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, ती म्हणजे की अनुदानाची रक्कम. ओके, अनुदानाची जी रक्कम आहे किंवा इतर आर्थिक लाभ जो आहे तो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तसेच बँक KYC पूर्ण असणे आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे. आता जिल्हास्तरीय प्रक्रियाबाबत थोडीशी माहिती देतो तुम्हाला. ओके, म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना कागदपत्र पडताळणी, प्रशिक्षण किंवा पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडून संपर्क सध्या केला जात आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांक सुरू ठेवणे आणि वेळोवेळी माहिती तपासणे आवश्यक आहे. म्हणून शेतकरी मंडळींना तुमचा तुम्ही जो मोबाईल नंबर बँकेमध्ये दिला आहे तो फोन कंटिन्यू चालू ठेवून राहा. ओके, जर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी पात्र असाल तरी तुमच्यासाठी एक चांगलं काम आहे हे. ओके, आता जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर खालील गोष्टी तुम्ही नक्की तपासून पहा. तुमचा अर्ज योग्य प्रकारे स्वीकारला गेला आहे का, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, सर्व आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती पूर्ण आहेत का, मोबाईल क्रमांक तुमचा सक्रिय आहे का, संबंधित कार्यालयाकडून आलेल्या सूचना तुम्ही तपासल्या आहेत का, या सर्व गोष्टी तुमच्या जर पूर्ण असेल तर पुढील प्रक्रिया तुमचीच सुरळीत होण्यास मदत होईल. ओके, तर शेतकरी मंडळींनो, हा होता आजचा व्हिडिओ 26 जून 2026 पर्यंतचा. ओके, जो आपला उपलब्ध अधिकृत माहितीनुसार मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेत जो नवीन GR आहे किंवा अनुदान वाढ आहे, नवीन पात्रता नियम आहेत ते सध्या अजून तरी जाहीर झालेले नाही आहेत. मात्र अर्ज पडताळणी, लाभार्थी निवड आणि पशुधन वाटपाची जी प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्याने सध्या सुरू आहे. योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा किंवा महत्त्वाची जर अपडेट आलीच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या शेतकरी मंडळींना, शेतकरी बांधवांना इतर ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेती, पशुसंवर्धन आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.